या व्हिडिओमधील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध स्रोत, संशोधन आणि स्थानिक लोकांकडून सांगितलेल्या कथांवर आधारित आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही, तसेच कोणाच्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा उद्देश नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेचे एक स्टेशन दिवा, जे मध्य रेल्वेच्या सर्वात गर्दीच्या स्टेशनमध्येही येतं. या शहराची लोकसंख्या आता जवळपास 90,000पेक्षाही जास्त झाली आहे. जास्त तर लोक मेन मुंबई आणि मुंबई उपनगरातून इकडे शिफ्ट झाले आहे. त्यामुळे याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण काही स्थानिक लोक आहे जे सुरुवातीपासून इकडे राहत आले आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्यापासूनच इकडे आहे. त्यांच्यामधूनच एका स्थानिक व्यक्तीने सांगितलेल्या स्टोरीज मित्रांनो मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सोबतच जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच्या बेल आयकॉनवर जरूर प्रेस करा, जेणे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची अपडेट मिळत राहते. आणि चला पुढे कंटिन्यू करूया हा व्हिडिओ. दिवा काही वर्षांमध्ये डेव्हलप झालेलं हे शहर 10 ते 15 वर्षांआधी जास्त तर दलदलीचा भाग असलेली जागा होती असं सांगतात. ना आतासारखे रस्ते ना रस्त्यावर लोक दिसायची. आत्ताचं जे दिवा जंक्शन आहे तेही खूप वेगळं होतं. आणि त्याही आधी 2001च्या आधी सांगतात की दिवा रेल्वे स्टेशनवर तुम्हाला लोक दिसायचेच नाही, कारण तेव्हा इकडे राहणारे स्थानिक लोक अधिकतर शेती करायचे. लोकल ट्रेनचा प्रवास खूप कमी असायचा आणि रात्रीचं जास्त कोणी स्टेशनवर नाही दिसायचं. पण जे कोणी प्रवास करायचे ते आपापले वेगवेगळे अनुभव सांगायचे. सांगितलं जातं की रात्री 11 वाजल्यानंतरच्या वेळेस रेल्वे ट्रॅकवर अनेकदा सिग्नल जवळ विचित्र चमकणाऱ्या लाईट्स फिरताना दिसायच्या. तर कधी बाईजी मदतीसाठी हाक मारायची आणि कधी कधी तीच बाई रिकाम्या प्लॅटफॉर्मवर बसून रडतानाही दिसायची. अनेकदा लोकांना सिग्नल क्रॉस करताना जोरात किंचाळीचा आवाज यायचा. असं सांगितलं जातं की त्यावेळेस गुन्हेगारी प्रकार खूप होते आणि त्या दिसणाऱ्या बाईची हत्या करून स्टेशनच्या जवळ असलेल्या दलदलीत टाकले गेले होते. आणि तेव्हापासून अनेक ॲक्सिडेंट्सही तिकडे झाले होते. आणि अमावस्येला ती बाई जरूर दिसायची. कधी कधी तर ट्रेनच्या मागे काही अंतरापर्यंत त्याच गतीने धावायची. अजून एक स्टोरी सांगितली जाते ती एका रेल्वे कर्मचारीची. दिवा रेल्वे स्टेशनचं निर्माण 1867 साली ब्रिटिश काळात केले गेलेलं मित्रांनो. आणि जसं आपल्याला माहीत आहे की ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली, पण काम करणारे भारतीय मजदूरच होते. जेव्हा या स्टेशनचं निर्माण होत होतं तेव्हा एका रेल्वे मजदूर म्हणजेच गँगमनची हत्या त्याच्या साथीने करून स्टेशनच्या खाली त्याला पुरला होता. आणि त्याची आत्मा स्टेशनच्या क्रॉसिंगला धावत्या ट्रेनसमोर लोकांना धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न करते. पण गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये अशा कोणत्याही घटना समोर आल्या नाहीये. पण हे जरूर आहे की या स्टेशनवर अनेक अपघात होत राहतात. त्यामुळे प्रशासनाने यावर जरूर काही पाऊल उचलायला हवे. अजून एक स्टोरी इकडेच्या स्थानिक रहिवाशांकडून सांगितली जाते. डोंबिवली मानपाडा ते दिवा हा जो रस्ता आहे हाही रात्रीच्या वेळेस खूप भयानक आहे. म्हणजे त्या रस्त्याच्या दरम्यानच एक मोठं झाड आहे रस्त्याला लागूनच, जिकडे नेहमी तुम्हाला वेगळा भास होतो असं म्हणतात. तिकडे मध्येच गाडी बंद पडणं आणि अमावस्येला लहान मोठा अपघात होणं हे नेहमीच आहे. रात्रीच्या वेळेस अनेकदा लोकांना त्या झाडाजवळ कोणी उभा असल्याचा किंवा माणसासारखी सावली रस्ता क्रॉस करतानाचा अनुभव येतो असं सांगतात. या गोष्टींचा कोणताही पुरावा नाहीये, पण जुने स्थानिक लोक अजूनही यावर हमी भरतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.